बीड जिल्ह्यात किती बॉस आहेत, किती आका आहेत हा प्रश्न पडावा असे एक एक किस्से रोज समोर येत आहेत. धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड संबंधांवरून आमदार सुरेश धस यांनी टीका केली, पण त्यांच्याच खोक्या सतीश भोसलेचे कारनामे समोर आले. ते ताजं असतानाच दुसरे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या पीएच्या दमदाटीचा एक व्हिडिओ आणि स्वतः क्षीरसागर नायब तहसीलदाराला धमकी देतानाची एक ऑडिओ क्लिप समोर आली आहे. माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या निकटवर्तीयाच्या मारामारीचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल झालाय. प्रत्येक आमदाराच्या दिमतीला असे लोक कार्यरत आहेत का, प्रश्न पडतोय ना. बघूयात. संदीप क्षीरसागर असो, सुरेश धस असो, बजरंग सोनावणे असो, सगळे एका माळीचे मणी आहेत. हे सीसीटीव्ही फुटेज आहे बीड मधलं. यात कारच्या शोरूम मध्ये मॅनेजरला मारहाण होताना दिसते. बोलणं सुरू असताना टेबल भोवतीच्या 4-5 व्यक्ती मिळून अचानक समोरच्या मॅनेजरच्या अंगावर धावून जाताना तसंच त्याला मारहाण करताना दिसत आहे. मारहाण करणाऱ्यांपैकी दोघे पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांचे पीए असल्याचं सांगितलं जात आहे. त्यातल्या एकाचं नाव आहे सतीश शेळके तर दुसरा आहे गणेश बर्नाळे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ट्विट करत या व्हिडिओकडे लक्ष वेधत चिंता व्यक्त केली आहे. कुणीतरी एक आका तिथे नाही तर आता आणखी काही आकांची तिथे वर्दळ वाढलेली आहे असं दिसतंय. आता हे कमी होतंय की काय, म्हणूनच बीडचेच आणखी एक आमदार संदीप क्षीरसागर यांचे पीए आणि त्यांच्या सहकार्यांनी एका शोरूमच्या चालकाला मारहाण केल्याचं कालपासून चर्चा आहे. म्हणजे एका जिल्ह्यामध्ये 3 राजकीय लोक हे आका बनून फिरतायत अशी आता परिस्थिती निर्माण झालाय असं वाटतंय. परळी परिसरातील मुंडे कराड, आष्टी परिसरातील धस खोक्याभाई यांच्या पाठोपाठ बीडमधील आमदार संदीप क्षीरसागर आणि त्यांचे पीए कार्यकर्ते चर्चेत आले. राहिला प्रश्न त्यांना सह आरोपी करण्याचा, म्हणजे त्या दमानियाताई आरोप नेहमी करत आलेले आहेत. पण जे काही तपासाअंती सिद्ध होईल त्यानंतरच पुढची प्रक्रिया होणार. राजीनामा द्या असं सुरेश धस म्हणत होते, अनेक मागण्या होत्या. राजीनामा त्यांनी नैतिकतेच्या आधारावर दिलाय. आमदार संदीप क्षीरसागर यांनी मात्र झाल्या प्रकाराबाबत कानावर हात ठेवले. तसंच ते कार्यकर्ते आपले नसल्याचं सांगत तत्काळ हात सुद्धा झटकले. हा जर प्रकार झाला असेल, हा जुना प्रकार आहे आणि त्या शूटिंग जर आपण बघितली तर तुम्ही जे नाव सांगता ते किंवा माझ्या संबंधितले लोक आहेत ते उलट त्या मुलाला तिथं वाचवतात. बरं, गुन्हा जर झाला असेल, एखाद्याला मारहाण झाली असेल, ज्याला मारहाण झाली त्याच्याकडून मला वाटतं तुम्ही प्रतिक्रिया घेतल्या पाहिजे आणि त्याच्या संदर्भातलं काही चुकी झाली पाहिजे तर ती कारवाई केली पाहिजे. एक तर ते माझे माणसं नाही आहेत ज्यांनी मारहाण केली, आणि त्याच्यामध्ये संबंधित जी घटना ज्याच्यासोबतच्या माणसांसोबत जी झाली त्यांनी जर अर्ज दिला तर कारवाई झाली पाहिजे. ही घटना 12 डिसेंबर 2024ची आहे, म्हणजे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या अवघ्या 3 दिवसांनंतरची. तो धागा पकडत धनंजय देशमुख यांनी चिंता व्यक्त केली आहे. तर कृष्णा आंधळेच्या आरोपीच्या जन्मदिवसा दिवशी स्टेटस ठेवलं जातं त्याचं, आणि त्याच दिवशी एका अशोक मोहितेवर हल्ला केला जातोय आणि हल्ला करून त्याला जीव घेणं हल्ला केला जातोय. ह्या घटना वारंवार आता घडत आहेत. जोपर्यंत हे सगळं शासन कडक होत नाही तोपर्यंत ह्या घटना थांबणार नाहीत, किंवा विविध प्रकारच्या धमक्या, हे जे काय भीतीयुक्त वातावरण कसं तयार करतील अशा घटना अजून पण तिथे घडत आहेत. दरम्यान खोक्या गँगच्या मारहाणीत जखमी झालेल्या ढाकणे पिता पुत्रावरच खोक्याच्या नातेवाईकांनी शिरूर पोलीस ठाण्यात गंभीर तक्रारी दाखल केल्या. त्यात अॅट्रॉसिटी, पॉस्को आणि जीवे मारण्याच्या उद्देशानं मारहाण अशा गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे. असा खोटा गुन्हा दाखल होऊ शकतो अशी भीती पिता पुत्रानं यापूर्वी व्यक्त केली होती. हे विशेष. मागणी आमची एवढीच आहे आजच्या मोर्चात की त्याच्यावरती कारवाई होऊ नये. त्याला अटक झालेली नाही आहे, तर ही प्रशासनाने त्याला लवकर अटक करावी. आणि काल जी त्याच्या घरी सामुग्री काय सापडली, त्याच्या इथं जी काल हरणाचं मांस सापडले आणि याच्या घरी आणखीन बरंच काही सामान हे निघू शकतं ही मला त्याची पूर्णपणे खात्री आहे. त्यामुळं याची SIT चौकशी व्हायलाच पाहिजे ही मी प्रशासनाला विनंती करीन.
दरम्यान बीडमधील आकांची चर्चा ज्यामुळे सुरू झाली त्या संतोष देशमुख हत्याकांडात धनंजय मुंडेंसह 10 पोलिसांना सहआरोपी करा अशी मागणी अंजली दमानी यांनी पुन्हा केली आहे। धनंजय मुंडेंच्या फोन नंतरच वाल्मिक कराड पोलिसांना शरण आला असा दावाही त्यांनी केलाय। सगळा सूत्रधार जर कराड होता तर त्याच्यावर जो वेगळा 11 तारखेला जो खंडणीचा वेगळा गुन्हा केला गेला तो तेवढ्याचसाठी केला म्हणजे त्याला खंडणीच्या आरोपात त्याला अटक व्हायला हवी, बेल सहज मिळेल आणि तो पण वाचेल आणि मी पण वाचेल, म्हणून हे सगळ्या कटाच्या मागे कराड बरोबर मेन जो व्यक्ती आहे ते धनंजय मुंडे आहेत। कारण सगळे पैसे काय कराड खात नाही, त्याच्यातले सगळे अर्धे पैसे किंवा जास्त हे धनंजय मुंडेंकडेच येतात, त्याच्यातच तर त्यांची सत्ता चालते आणि जे जे आपण ऐकतोय हे सगळ्याच्या मागे धनंजय मुंडे आहेत असा माझा थेट आरोप आहे। बीड जिल्ह्यातील राजकीय गुंडगिरीची वेगवेगळी रूपं पाहायला मिळत आहेत। मस्साजोग हत्याकांड आणि परिसरातील गुंडगिरी यावरून धनंजय मुंडेंवर हल्ला करण्यात आमदार सुरेश धस आणि आमदार संदीप क्षीरसागर आघाडीवर होते। आता त्यांच्या जवळच्या लोकांच्या गुंडगिरीचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत। बीड जिल्ह्यात सगळीकडेच आका आणि आकाचे आका आहेत का असा प्रश्न विचारला जातोय। गोविंद शेळके, एबीपी माझा, बीड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।